राधे राधे. कसे आहात सगळ्यांना मार्गशीर्ष गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा. आज आहे मार्गशीर्ष महिना 3रा गुरुवार. आता सकाळी सकाळी माझ्या बाईच्या डब्याची घाई सुरू असते माझी. सकाळी कितीही लवकर जरी उठले मी, कडाक्याची थंडी असो काही असो, आम्हाला तर सकाळी लवकर उठावंच लागतं बाबा. मग काय, आता हे सकाळी सकाळी कार्टून उठलं की त्याला आधी माझी गळाभेट घ्यावी लागते. मग काय थोडंसं सकाळी लाड लाड पप्पी वगैरे चालते. आणि मग दिवसभर मात्र एवढा त्रास देते मला काही सांगू नका. तिच्या मागे मागे पूर्ण गल्लीभर मला फिरावं लागतं. आता माझ्या मोठ्या बाईची फरमाईश होती की तिला आज सोया मंचुरियन डब्यात हवे होते. आता रात्री एखादी गोष्ट सांगितली आणि सकाळी ती पूर्ण नाही झाली की सकाळी सकाळी मग आमच्या घरी तांडव सुरू होतो. मग काय, बाईची फरमाईश तर मला सकाळी लवकर उठून पूर्ण करावीच लागली. आज माझ्या अवताराकडे अजिबात जाऊ नका, कारण की मी एक आई आहे. पहिले मला घराचं सगळ्यांचं आवरता नंतर सगळ्यात शेवटी माझा नंबर असतो. मग माझ्या बाईचा टिफिन रेडी केला, तिची मस्तपैकी तयारी करून दिली. तर सगळं हातामध्ये द्यावं लागतं बाईचं तयारी वगैरे करून. तिची तयारी झाली की लगेच तर आमच्या स्वयंपाकाची तयारी सुरू होते. आज सासूबाईचा बेत होता की आज मस्तपैकी आपण ओव्हनमधले रोडगे करू. तर ह्या कार्टूनचंही सुरू होतं की मीही तुम्हाला मदत करू लागते बाबा, चला तेवढाच आम्हाला हातभार होईल. मग काय, छानपैकी असा जाडसर असा गहू जेव्हा आपण दळून आणतो तर जाडसर असे गहू दळून आणले जातात. मग त्याच्यामध्ये उंडा चुरते वेळेस थोडंसं जिरं, ओवा, मीठ टाकून असा म्हणजे जाड वाणामध्ये उंडा चुरतात. उंडा चुरल्यानंतर छानपैकी छोट्या छोट्या लाट्या करून असा त्याचा गोल चेंडूसारखा गोल केला जातो. म्हणजे जेव्हा आपण ओव्हनमध्ये त्याला भाजतो त्यावेळेस त्याच्या लेयर असा एकदम छान निघतात आणि खायलाही रोडगा खूप छान लागतो. आता शहरांमध्ये गवऱ्या वगैरे अवेलेबल नसतात, म्हणून आता आम्ही ओव्हनमध्ये रोडगे करतो. गावाकडे गेले की मात्र मस्त गवऱ्यामधल्या रोडग्याचा आनंद न चुकता घेतो. आज पाहू शकता जेवणामध्ये काय काय केलं होतं. सकाळी नाश्त्यासाठी ज्यांना आज गुरुवार नाही त्यांच्यासाठी मटकी होती, बाईसाठी मंचुरियन केले होते. मस्तपैकी वांग्याची आणि वाटाण्याची दाणे टाकून भाजी. इकडे पाहू शकता रोडग्यासोबत खायला वरण. मग काय, सगळं झालं की थोडीशी पेटपूजा करू म्हटलं. आता उपवास होता तर थोडंसं फळफ्रूट खाऊन घेऊ म्हटलं. पपई चिरली सासूबाईंना, पहिले खाऊन घे म्हणत, नंतर बाकीचे कामं कर. इकडं ओव्हनमध्ये रोडगे लावले ते पाहू शकता. खूप छान असे मस्त क्रिस्पी क्रिस्पी रोडगे झाले होते. मला खरंच रोडगे खायला खूप आवडतात. रोडगे छान झालते. मग कामं वगैरे आवडले. शाळेत आमची बाई गेली, ना टिफिन दिला होता, तेही ऑफिसला गेले होते. मग सासूबाई नळ आले की त्यांचं पाणी भरणं सुरू होतं. त्यांना कितीही म्हटलं तर ते अजिबात ऐकत नाही. त्याच पाणी नळ आल्यानंतर मीच पाणी भरते म्हणतात. मग काय, संडास बाथरूम म्हटलं स्वच्छपैकी पाणी नळ आले की आपल्या बायकांचे कामं काही सरत शिल्लक काही ना काही काम निघतेच. मग आमचे दोन्ही कार्टून बाहेर खेळत होते तोपर्यंत मी बाथरूम वगैरे स्वच्छ घासून घेतलं. बाथरूम घासून घेतलं की अजून बाकीचे काम माझ्या आतुरतेनं वाट पाहत होते. आता हा गॅस ओटा जोपर्यंत मी आवरत नाही तोपर्यंत मला माझे कामं झाल्यासारखी अजिबात वाटत नाही. पाहू शकता गॅस ओटा आवरला की खरंच बायकांना अर्धा काम झाल्यासारखं असं वाटतं आणि किचनमध्ये गेलं की खूप छान एक फिलिंग येते. मग गॅस ओटा झालं की लगेच घरं वगैरे झाडायची बाकी होते. स्वयंपाक झाला, सकाळचं चहा पाणी नाश्ता वगैरे म्हटलं की पुन्हा घरामध्ये कचरा हा होतोच. घरामध्ये कितीही वेळेस कसा लेकरं असली की कितीही वेळेस हे क्लीन केलं तरी थोडासा कचरा होणारच. मग काय, घरं वगैरे झाडून घेतले. तिकडे सासूबाईचं पाणी भरणं सुरू होतं. तर आमच्या बाहेर लेकरांचा एवढा कल्ला सुरू होता की बाहेर नळ आले की अंगणामध्ये पाणी वगैरे जातं. तर माझी बाई इकून तिकून तिच्या मस्त्या सुरू असतात. हॉलमध्ये खुर्च्या वगैरे व्यवस्थित करून घेतात, सगळा पसारा आवरून घेतात. पसारा वगैरे आवरणं झाला की कुठंतरी असं वाटतं की कामं झाल्यासारखं. पाहू शकता घडीमध्ये 12 वाजलेली दिसत आहे. 12 वाजे सकाळच्या 6 वाजल्यापासून माझे काही ना काही कामं सुरू असतात. कितीही फास्ट करते म्हणलं की जो वेळ व्हायचा का तोच वेळ मला नेहमी कामाला होत असतो. आता काय करणार, शेवटी कामं झाल्याशिवाय पूर्ण झाल्याशिवाय मनालाही काही चैन पडत नाही. मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगसाल की तुम्हाला माझे डेली ब्लॉग बघायला आवडतील का? का ज्या मी नॉर्मली रील्स टाकते तशाच पाहायला तुम्हाला आवडतील. आता आम्हाला हे सुतक, तर सुतकामध्ये बऱ्याच जणांचं म्हणणं असं असतं की सुतकामध्ये उपवास वगैरे काही करू नये, उपवास केलेला पावन नसतो. आता पाहू आता काय, सासूबाईंचंही म्हणणं आहे की उपवास वगैरे आज गुरुवार करू नको. मला कमेंट करून नक्की सांगाल की उपवास केला पाहिजे सुतक असताना की नाही केला पाहिजे. सगळं घर आवरणं झालं, बाकीचे कामं झालं तर थोडासा मलाही आवरून घेते म्हटलं. केस वगैरे आता वेणी वगैरे टाकून घेते. सकाळी कितीही घाई असते, असं वाटतं की 5-10 मिनिटामुळे उशीर होतो. लेकरांची गडबड असते, त्यांचाही डबा द्यावा लागतो. असं वाटतं की पहिले घरातले कामं करून घ्या, नंतर आपले कामं दिवसभर होतच राहतात. प्रत्येक गृहिणीला वाटते मला कुठं जायचं, मी इथे घरीच असते, नंतरही माझं आवरू शकते. वेणी वगैरे टाकणं झालं की खूप हिवाळा असला तरी मला समजत नाही, भरपूर तहान लागत आहे. पाणी वगैरे पिलं
तेव्हा कुठंतरी थोडं छान वाटलं होतं. आता आमच्या इथे किती स्वयंपाक झाला का, तर भात मात्र दुपारी गरम-गरमच हवा असतो. मग काय मस्तपैकी भात लावून दिला कुकरमध्ये आणि लेकरांनाही गरम-गरम भात झाला, की लेकरंही आरामात खातात. बाबांना 12:30-1 वाजता जेवायला हवं असतं, कारण त्यांना गोळ्या वगैरे घ्याव्या लागतात. सुतक असल्यामुळे देवघरामध्ये दीपाचा वास काही दरवळत नाही आहे. आज पाहू शकता, खरंच करमतही नव्हतं घरामध्ये. पूजा वगैरे असली की खूप छान वाटतं. आता लेकरांच्या त्यांच्या आत्याच्या घरी जाऊन खेळणं मस्त ते आत्यासोबत सुरू होत्या. मग भात वगैरे झाला होता, की लगेच बाबांसाठी गरमागरम ताट लावलं. बाबांना म्हटलं, "जेवून घ्या." आई म्हणे, की "थोडा 5-10 मिनिटं थांब." रोडगे झाले, की मस्त तुपामध्ये तळले, की ते खायलाही खूप छान लागतात आणि त्याची टेस्टही खूप वेगळी येते. मस्त वरणावर गरमागरम तूप घेतलं आणि रोडगे तळून घेतले. बाबांना म्हटलं, "तुम्ही जेवण करून घ्या. तोपर्यंत या लेकरांना मी जेवू घालते." लेकरांना आत्याच्या घरून आणलं आणि त्यांनाही बाहेर हिंडत-हिंडत जेवू घातलं. असं एकमेकांसोबत असले, की लेकरं पोटभर जेवणही करतात आणि मोबाईल द्यायची त्यांना गरजही पडत नाही. कितीही नाही म्हटलं आपण, कितीही म्हटलं लेकरांना मोबाईल देत नाही, पण काय करणार, शेवटी लेकरांना मोबाईल द्यावाच लागतो थोड्या वेळ तरी. मग जेवण झालं, की त्यांना घरामध्ये आणलं. मी मेथीची भाजी निवडायची बाकी होती. भाजी वगैरे निवडत बसते. ते लेकरांचं इथे मस्त दोघा बहीण-भावाचं खेळणं सुरू होतं. आता बहिणीची माया भावासाठी काही वेगळीच असते. कधी मारते तर कधी प्रेम दाखवते. मग त्यांचं झालं, की लगेच आम्ही दोघी सासूसुना जेवायला, सासूबाई टीव्ही पाहत-पाहत मस्त जेवणाचा आनंद घेत होत्या. मीही जेवण केलं, जेवायला बसली. खरंच खूप टेस्टी झाली ती वांग्याची भाजी आणि रोडगे मलाही आवडतात. तुम्हीही नक्की कधीतरी या जेवायला. आणि जेवण वगैरे झालं, कामं आवरले, की बाईला झोपायला बेडरूममध्ये घेऊन आले. असा होता माझा दिवस सकाळी 6 ते 2 वाजेपर्यंत. नक्की पहा. बाय.